सर्व माझ्या माळशिरस तालुक्यातून आजूबाजूच्या परिसरातून आलेले मतदार बंधू भगिनी, कार्यकर्ते, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांना जरा उशीर झाल्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो, पण आज मी सगळ्यांची भाषणं ऐकत होतो. उद्याच्याला आपलं नवीन वर्ष मराठी सुरू होतंय, गुढीपाडवा आहे उद्या. नवीन वर्षाच्या मी आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या नवीन वर्षात तुम्हाला तुमच्या विचाराचं सरकार केंद्रामध्ये यावं, तुमच्या विचाराचं सरकार राज्यामध्ये यावं आणि तशा पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी करावं. एक नवी पहाट उद्याच्या नवीन वर्षाच्या निमित्तानं माझ्या माळशिरस आणि या सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी उदयाला यावी, हीच आपल्याला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. मित्रांनो, निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. अनेक प्रकारच्या निवडणुका आम्ही कार्यकर्त्यांनी पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठं समोरचा उमेदवार नेहमी तुल्यबळ समजून आपण निवडणुका लढवल्या पाहिजे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळी माहिती देण्याचा प्रयत्न आमच्या रामहरी रुपनौर साहेबांनी, बबनदादांनी, दीपकनी, संजयनी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला. तुमच्या अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या विचार आहेत, त्याची देखील जाणीव मला आहे. गेल्या 50 वर्षामध्ये पवार साहेबांच्या सारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करताय. दिल्लीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर खऱ्या अर्थाने एक महत्वाची भूमिका बजावण्याचं काम पवार साहेब त्या ठिकाणी करतात. गेले 5 वर्ष जे सरकार नरेंद्र मोदींच्या रूपाने आलं, त्यांनी आपल्याला जी स्वप्न दाखवली ती कधी फोल होती, ती कधी खोटी होती. त्याच्यातनं आपलं सगळ्यांचं कसं नुकसान झालं याचा अनुभव रोज तुम्ही मी आपण सगळेजण घेतोय. समाजातला एक देखील घटक समाधानी नाहीये. माझा मागासवर्गीय समाज समाधानी नाहीये. माझ्या धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून निव्वळ फसवण्यात आलं. 5 वर्ष रोज आता करू, उद्या करू, परवा करू, काही ना काही खोटं नाटं सांगितलं. त्याचे मी रामहरी रुपनौर साहेब आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. माझ्याच बारामतीमध्ये सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटला देतो. नवीन निवडणूक आली तरी त्याचा कुठला पत्ता नाही. मराठा समाजाला पण आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांची फसवणूक केली. माझ्या मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या बाबतीत शिक्षणाच्या करता कोर्टाने मान्यता दिली तरी दिलं नाही. माझा लिंगायत समाज त्याच्याही बद्दल आमची एवढीच अपेक्षा होती. आजपर्यंत ज्यांना 52% आरक्षण मिळालेलं आहे त्या 52% आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही त्या ठिकाणी विचार करा. परंतु तसा विचार नाही या लोकांनी केला, कारण यांना फक्त सत्ता पाहिजे होती. स्वतः नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं की 15 वर्ष 10 वर्ष आमच्याकडे सरकार नव्हतं, आम्हाला वाटत होतं आमचं सरकार येणार नाही म्हणून कुणीही काही मागणी केली की आम्ही म्हणायचो करू, आम्ही सत्तेवर आल्यानंतर देऊ. परंतु खरंच आता सत्तेवर आलो, आता कसं त्यांच्या समोर जायचं आमची आम्हालाच लाज वाटते. हे माझे वक्तव्य नाही, हे नितीन गडकरी साहेबांचे वक्तव्य. ही अवस्था आहे. आज देशातला 125 कोटी समाज कशा पद्धतीचं जीवन जगतोय. आम्ही सगळे म्हणत होतो नोटाबंदी करू नका, काय साध्य झालं? अहो, गरिबांच्या घरातला पैसा गेला आणि मोठी लोक श्रीमंत झाली. नोटाबंदीनं फायदा कुणाचा झाला? बाजारपेठा ओस पडल्या, दुकानदारी चालत नाही, गरिबाकडे पैसा राहिला नाही, बँका दारामध्ये उभं करत नाही. ही अवस्था यांनी केली. त्याला उत्तर देऊ शकत नाहीये. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत देतो म्हणून सांगितलं,
कुठल्या पिकाला तुमच्या माझ्या आधारभूत किंमत दिली? काय टोमॅटोची अवस्था, कांद्याची अवस्था, बटाट्याची अवस्था, भाजीपाल्याची अवस्था, फळांची अवस्था. आता येताना मी बघत होतो माझ्या डाळिंबाच्या शेतकऱ्यांच्या बागा जळतायत केल्या रोगाने. इथं जर कृषी मंत्री आदरणीय पवारसाहेब असते तर शेतकऱ्याच्या बांधावर गेले असते आणि त्याला मदत केली असती, त्याला पुन्हा उभं केलं असतं. परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नसणारे नेते जर राज्यकर्ते झाल्यानंतर शेतकरी कसा उद्ध्वस्त होतो. आता मी आणि अशोक घोगरे आता इंदापूरमध्ये आलो. दत्तामामा भरणे माझ्याबरोबर होते, अप्पासाहेब जगदाळे होते. परंतु नंतर ते तिथं थांबले. कर्जाला कंटाळून माझ्या इंदापूर तालुक्यातल्या लाखेवाडी गावच्या हद्दीतल्या शेतकऱ्यांनी घरात गळफास काल घेतला. आज त्याच्या पत्नीला, त्याच्या वडिलांना, त्याच्या भावाला, त्याच्या मुलाला, त्याच्या मुलीला मी भेटून आलो. काय सांगितलं वडिलांनी? ज्यांनी आत्महत्या केली त्याचं नाव, त्या बाबतीतले सतीश बाळासाहेब खाडे, वय वर्ष 45. माळशिरसकरांनो, गेल्या 5 वर्षामध्ये हे नाकारतं सरकार, शेतकरी विरोधी सरकार सत्तेवर आल्यापासून 15,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या. देशाचा आकडा तर कुठं जातोय. काहींचा अंदाज आहे 1.5 लाखापर्यंत. 1.5 लाख विधवा झाल्या, त्यांचं कुंकू पुसलं गेलं. नरेंद्र मोदी साहेबांनी याचं उत्तर द्यायला नको. काय अवस्था आहे त्या भगिनींची, काय अवस्था आहे या सतीश खाडे याच्या पत्नीची, काय चूक होती? 7.5 एकर त्याला 2 भावांना वडिलांना मिळून जमीन, ऊस लावला, पाणी नाही म्हणून जळून गेला. डाळिंब लावलं, ते जळून गेलं. पीक कर्ज काढलं, 31 मार्चला पीक कर्ज फेडू शकला नाही. मी जी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो, 31 मार्चला परतफेड केली तर 0% व्याज मी लावतो. 0%. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाला नदीच्या पलीकडे या 0% व्याज. फक्त वेळेमध्ये परतफेड केली पाहिजे. त्याने मध्य मुदतीचं कर्ज काढलं, तेही फिटलं नाही. 7 लाख रुपये कर्ज आहे त्याच्या डोक्यावर. मी वडिलांना विचारलं का कर्जमाफी झाली म्हणून सांगताय सरकार, काय झालं? म्हटले दादा 1 रुपया आमचा कर्ज माफ झाला नाही. 1 रुपया, एक दमडा कर्जमाफी झाली नाही. किती फसवा लोकांना. इतके लाख शेतकऱ्यांना, इतके 1000 कोटी कर्जमाफी. किती लवाडासारखं बोला, कुठं फेडा ने पाप. हा जाब विचारण्याची संधी उद्याच्या 23 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बाबांना आलेली. त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार कृपा करू नका. बरंच काही पाणी वाहून गेलंय. माळशिरस तालुक्यामध्ये वाहिलं, माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये वाहिलं. साहेबांना कुणी काय कमी केलं? साहेबांनी प्रत्येकाला दिलं, भरभरून दिलं. जवळचा का लांबचा हे पाहिलं नाही. आज मात्र एक सरकार आलेलं काय करतंय? बेरोजगारी माझ्या मुलांची, मुलींची. 2 कोटी युवकांना नोकऱ्या देणार होत्या, 10 कोटी युवकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या. माळशिरसकरांनो, गेल्या 5 वर्षामध्ये देशातले 3 कोटी आपल्या काळामध्ये ज्या नोकऱ्या लागल्या त्या गेल्या. कामगार नेत्यांना विचारा, तुमच्या भागातले कारखाने कशा पद्धतीने चाललेत बघा. मगाशी कुणी सांगितलं, काही लोकांना बँकाही चालवता आल्या नाही, पतसंस्था चालवता आल्या नाही, सहकारी साखर कारखाने चालवता आले नाही. अहो, स्वतःचे खाजगी कारखाने देखील चालवता आले नाही. अरे, ज्याच्या अंगात धमक असते, ताकद असते, तो कारखाना चालू शकतो. तुमच्या अंगात धमकच नाही, कशाचे कारखाने? लाख मारेल तिथं पाणी काढण्याची धमक ही तुमच्यामध्ये नाहीये. आणि म्हणून ही अवस्था या तालुक्याची तुम्ही लोकांनी केली. त्याचा विचार करा. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. परंतु मगाशी रुपनवर साहेबांनी काय सांगितलं? मला आता डी.के. पवार इथं बसले, महाजनचे व्हाईस चेअरमन. ते म्हणले, दादा, संजय मामाच्या विरोधामध्ये जो उमेदवार फलटण तालुक्यातले उभे आहेत, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खाजगी कारखान्याचं पेमेंट किती डिसेंबर पासून दिलं नाही. तुम्ही काय कसे उमेदवार दिले? जो स्वतःच्या कारखान्यामध्ये कष्ट करून माझा शेतकरी ऊस घालतो, काबाड कष्ट घेतो, रक्ताचं पाणी करतो, आणि ऊस घातल्यानंतर तुम्ही पेमेंट करत नाही आणि तुम्ही मतं मागायला येतात.
कोणत्या तोंडाने मतं मागतात? इथं संजय मामा शिंदे बसले, त्यांच्या कारखान्याचं पैना-पै पेमेंट दिलेलं आहे, तेव्हा मतं मागायला आली. त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. परंतु तशा प्रकारचं चित्र दिसत नाही. साहेबांनी सांगितलं या सगळ्या गोष्टी होत असताना सध्याचं चित्र फार बिकट आहे. त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, नाही दिली कर्जमाफी. स्वतः मोदी साहेबांनी सांगितलं होतं. उलट मोदी साहेबांनी तुमचा माझा पैसा काढून घेतला नोटाबंदीमुळं, आणि तो पैसा कुठे पळवला? तो विजय मल्ल्या, नीरव मोदी, नितीश संदेसरा या सगळ्यांनी मेहुल चोक्सी हजारो कोटी रुपयाचा गंडा घातला आणि गेले तास परदेशामध्ये आयुष्य आरामाचं जीवन जगताय, आणि आपण मात्र इथं कष्ट करतोय. हे आजचे दिन आहेत का? तुम्ही डिझेल पेट्रोलच्या आमच्या किमती वाढवता, आमच्या आया बहिणींच्या गॅस सिलेंडरच्या किमती वाढवता, त्या थांबायला तयार नाहीये. तुमची आमच्या उसाला 3100 रुपये साखरेला दर देतो म्हणून सांगता. साखर कारखाने बबनदादा चालवतात, आम्ही लोक चालवतो. अहो 3100 रुपयाचं टेंडर देखील कुणी भरत नाही. 2 महिने झाले कुणी आमचं साखरेचं पोतं विकत घेईना. आम्ही मंत्र्यांना सांगतोय, मंत्री लक्ष देईना. त्यांना नुसता सत्ता पाहिजे, सत्तेतून पैसा पाहिजे. सगळ्यांचं लक्ष निवडणुकीकडे लागलंय. देशामध्ये दुष्काळ आहे, राज्यामध्ये दुष्काळ आहे, माझ्या माळशिरसमध्ये दुष्काळ आहे. आता माझ्या शेतकऱ्यांनी मला इथं आल्यानंतर निवेदन दिलं की अजित पवार आमच्या इथं पिण्याच्या पाण्याचा टँकर त्या ठिकाणी सुरू करा. समस्त शिंगोर्णी तालुका माळशिरस या भागातली लोक पाणी मागतात आणि जी लोक मतं मागतायत. अरे कुठल्या तोंडाने मतं मागताय? मागच्या काळामध्ये अशाच एका निवडणुकीमध्ये गारपीट झाली. शरदराव पवार बीडमध्ये होते, सभा चाललेली होती. असंच एकदम वारं आलं, वादळ आलं, गारपीट झाली. साहेबांनी तिथल्या तिथं सांगितलं सगळा प्रचार बांध. साहेब बांधावर गेले, शेतकऱ्याच्या अडीअडचणी समजून घेतल्या. दिल्लीला गेले, दिल्लीतनं पैसे मंजूर केले, शेतकऱ्याला पैसे त्या ठिकाणी दिले. अरे शेतकरी मोडला तर राज्य मोडेल, त्याची जाणीव नेत्याला असायला लागते. आताचे मात्र कुणाला टँकर आहे का, रोजगार हमीची कामं चाललीत का, त्याच्या संदर्भातल्या जनावरांच्या छावण्या सुरू झाल्यात का, टँकर खरोखरीच ठेपा घालतो का, माझ्या जनावराला तिथं पाणी मिळतंय का. अहो काही मंत्री तर सांगतात तुमच्या इथं जनावराला पाणी चारा मिळत नसतं तर पाहुण्याकडे जनावर पाठवा. अरे शाणे, आता पाहुण्याकडे पण दुष्काळ आहे तर काय करावं? डोकं आहे का नाही यांना? काय आपण बोलतो, काय करतो, जो तो उठतोय तो दमदाटी करतो. इथं तर एका मंत्र्याचं स्टेटमेंट मी वाचलं, संजय मामाला गद्दार म्हणला. अरे कोण कुणाला गद्दार म्हणते? संजय मामांनी तुमच्या पक्षात प्रवेश केला होता का? भाजपमध्ये प्रवेश केला नाही. त्यांनी त्याच्या ताकदीवर सदस्य निवडून आले. त्याच्यात त्यांनी काहींना बरोबर घेतलं, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. गद्दार कसं म्हणतात? त्याच्यामध्ये पूर्वीच्या पक्षात गेले, त्या पक्षात आले आणि त्या पक्षाचं तिकीट घेतलं. त्याच्यामध्ये चूक काय केली? ज्या दावणीला मोठा झाला त्याच दावणीला परत आला ना. तिच्यात चुकलं काय? आणि खुशाली करतात म्हणते. मला तर काय कळलं नाही यांचं. आपण काय बरळतोय, काय बोलतोय, काय बोलावं, कसं बोलावं, काही नाही. त्यांच्यातले काही जण आमच्या शेतकऱ्याला साले म्हणताय, त्याच्यातले काही जण आमच्या मुलींना पळून नेऊन तुमचं लग्न लावून देतो म्हणून सांगतात. काही जण म्हणतात नरेंद्र मोदी विष्णूचा 11वा अवतार आहे. काय वाटतंय ते म्हणतात. मध्ये तरी एखादी जातच काढली, कुणाची? मारुती रायाची. आपण शनिवारी दर्शनाला जातो हनुमानाच्या आणि म्हणतात हनुमानाची जात कोणती? अरे ह्याच्या पाठीमागे जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी बाजून घेतली. अशा प्रकारचे तुम्ही जातीयवादी लोक. शाहू फुले आंबेडकरांचा विचार तुम्हाला मान्य नाही. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची भाषा तुम्ही करताय. घटना आणि कायद्यामध्ये काही बदल करण्याची भाषा तुम्ही करताय. आमचं संविधान जाळताय आणि तुम्ही अशा पद्धतीच्या गप्पा मारताय. त्याचा विचार माझ्या माळशिरसकरांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. मित्रांनो, ज्यांना भरभरून दिलं
तेच त्या ठिकाणी पाय धरायला तयार नाही. त्याच्यात साहेबांची चूक काय? त्याच्या संदर्भामध्ये जर नवीन चेहरे दिले तर बिघडतो कुठं? आपण आपला प्रपंच चालवत असताना 25-50 वर्षांनी नवी पिढी पुढे येते, जुनी पिढी बाजूला जाते, नवीन लोकांना आपण संधी देतो. त्या पद्धतीचा विचार त्या ठिकाणी झाला. त्याच्यामध्ये काँग्रेसने केला, राष्ट्रवादीने केला, आमच्या राजू शेट्टींनी केला, तिकडे हितेंद्र ठाकूरनी केला, तिकडे आमच्या रवी राणांनी केला, शेतकरी कामगार पक्षाने इतर मित्र पक्षांनी बाहेरनं पाठिंबा दिला, कारण मतांची विभागणी होऊ नये. माळशिरसकरांनो, हे सगळं जे काही पाप आहे हे कधी नव्हे. ते तुमचा माझा पश्चिम महाराष्ट्राचा भाग सदन शेतकऱ्याचा, परंतु तुमच्या नदीच्या पलीकडच आज आपला सतीश खाडे पाडव्याच्या 2 दिवस आधी आपल्याला सगळ्यांना सोडून गेले, तरी देखील तिथे कुणी भेटायला जात नाही, तरी त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायला कुणी जात नाही. आज माझा बेरोजगार तर एवढा वैतागून गेलेला आहे, इतके लाख नोकऱ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये रिक्त आहेत. युपीएचा सरकार आल्यानंतर 22 लाख पहिल्या नोकऱ्या केंद्रातल्या राज्यातल्या त्या ठिकाणी भरल्या जातील, अशा प्रकारचा शब्द आपण दिलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये युपीएचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचा करता स्वतंत्र अर्थसंकल्प हा त्या ठिकाणी मांडण्यात येणार. त्याचा निश्चितपणे माझ्या शेतकऱ्याला फायदा होईल. त्यांनी मध्ये 5 राज्यांच्या निवडणुका हरले आणि शेतकऱ्याला एखादा तुकडा फेकावा अशा पद्धतीनं 500 रुपये महिना, 5 जणांचं कुटुंब असेल तर 3.5 रुपये रोज ही आपली चेष्टा केली. काय 3.5 रुपयामध्ये चहा तरी येतो का? तुम्ही आमची चेष्टा करताय. आणि मी बबनदादा, आमचे रुपनवर साहेब ज्या विधिमंडळाचे सदस्य तिथं आणीबाणीच्या काळामध्ये जे जेलमध्ये गेले ना, त्यांना 10,000 रुपये महिना पेन्शन सुरू केले. 10,000 रुपये, 350 रुपये रोज ऑर्डर निघाली रुपनवर साहेब. म्हणजे माझ्या शेतकऱ्याला 3.5 रुपये रोज, आणि त्या आणीबाणीच्या काळामध्ये जे जेलमध्ये गेले होते त्यांना 350 रुपये रोज. हा कुठला न्याय आहे तुमचा? मध्ये तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, जे त्या ठिकाणी भगवे कपडे घालून साधू लोक फिरत असतात त्यांना 5,000 रुपये महिना द्यायचा म्हणलं. अरे का? माझी शेतकऱ्यांची मुलं मला भेटली, म्हणले दादा आता मी ठरवलंय. म्हणजे काय झालं? म्हणजे आम्हाला 500 रुपये महिना म्हणजे 3.5 रुपये रोज. तिथं राव भगवे कपडे घातले तर 5,000 रुपये रोज आहे. आता एक ड्रेसच आणून ठेवतो भगव्या कपड्याचा. म्हणजे ही अवस्था आहे राव. तुम्ही कुणाला कशी वागणूक देताय? कुणाला 10,000 रुपये, कुणाला 5,000 रुपये, आणि माझा लाखाचा पोशिंदा त्याला 3.5 रुपये रोज. त्याच्याकरता युपीए सरकारने सांगितलंय, गरीब माणसाला, गरीब त्याला 6,000 रुपये महिना म्हणजे 72,000 रुपये वर्षाला. त्याच्या संदर्भामध्ये शिक्षणाच्या करता आज तुमच्या माझ्या मुलांच्या शिक्षणाची शिष्यवृत्ती मिळत नाही, त्यांना शिक्षण मिळत नाही. मला आता अशोक वगैरे येताना सांगत होते, कोणतरी कोर्टात गेलं, कोर्टात ऑर्डर आणली आणि शिक्षक भरले. मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये काम करतो 2,500 शिक्षक कमी आहेत. अशा वेगवेगळ्या संस्था किती मुलांना नोकऱ्या मिळतील, परंतु नाही नोकऱ्या दिल्या जात. हे भाजप शिवसेनेचं काम चाललंय आणि त्याकरता शिक्षणावर GDP 6% खर्च त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. इथून पुढं तुम्ही संजय मामाला निवडून दिलं, सुशीलकुमार शिंदे साहेबांना निवडून दिलं, तिकडे सुप्रिया सुळेंना पलीकडे निवडून दिलं, तिकडे छत्रपती उदयनराजेंना निवडून दिलं, तिकडे धनंजय महाडिकला निवडून दिलं. हे सगळे आमच्या राजू शेट्टींना, विशाल पाटलांना, या सगळे चांगल्यापासून बांधल्यापर्यंत तुम्ही निवडून दिले तर आपलं युपीएचं सरकार येईल. युपीएचं सरकार आल्यानंतर काय होणार आहे? कारखाना सुरू करण्याच्या करता तरुणाला कुठल्याही प्रकारची व्यवसाय सुरू करायला परवानगी लागणार नाही. 3 वर्ष कुठली न परवानगी घेता तरी कारखाना सुरू करायचा, फक्त धंदा 1 नंबरचा करायचा, त्याच्यामध्ये खोट नसली पाहिजे. आणि 3 वर्ष तुम्हाला कुणी काही त्रास देणार नाही, त्याच्यानंतर परवानग्या. आता काय झालं?
या परवानग्या मागता मागता ती तरुण मेटाकुटीला येतो. ती म्हणतो नकोच मला व्यवसायच करायचा. ही अवस्था आहे आणि त्याकरता 3 वर्ष तरुणांना कोणत्याही प्रकारची परवानगी त्या ठिकाणी लागणार नाही. ही आपण उद्याच्या काळामध्ये व्यवस्था करणार. त्याकरता संजय मामा तिथे निवडून गेला पाहिजे. त्याकरता पंजा, त्याकरता घड्याळ, त्याकरता बॅट अशा प्रकारच्या खुणा आपण सगळ्यांनी निवडून दिल्या पाहिजे. इथं फक्त घड्याळच आहे, पंजा शोधत बसू नका. नाही तर मला दादा म्हणला पंजा बॅट आणि घड्याळ. घड्याळ तर दिसते पण बॅट कुठं दिसतं आणि पंजा दिसत ना. बॅट दिसणारे सांगली लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा, पंजा दिसणारे सोलापूर लोकसभा आणि माडा आपलं घड्याळ. ही व्यवस्था त्या ठिकाणी करा. जे उमेदवार संजय मामाच्या विरोधात दिले ना, मला सगळं त्यांचे कुंडली माहिती आहे. त्यांनी दुधामध्ये काय चालवलेलं आहे, का साखर कारखान्यामध्ये काय चालवलेलं आहे तुम्हाला मी सांगतो. आज फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये देखील मामांना लीड मिळणार आहे ही म्हणजे तुम्हाला. मी नदीच्या पलीकडे, नदीत ओलांडली की फलटण येते आणि फलटणला मी या त्या निमित्तानं नेहमी मदत केली. त्या तिला विचारा तुम्हाला व्हाईस चेअरमन कुठे गेला म्हणजे आपण सगळ्यांना उपयोगी पडतो. मी तुम्हाला सांगायला आलोय, तुम्हाला फक्त मी बारामतीचा त्या ठिकाणी समजू नका. मी आज राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतोय. माळशिरसकरांनो, आज ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांचं मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि मी ज्यावेळेस स्वागत करतो त्यावेळेस रात्री 12ला देखील अजित पवारला फोन केला ना, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमच्याकडनं चूक होऊन देऊ नका. तुम्ही योग्य वागा. तुम्ही योग्य वागत असताना कुणी जर तुम्हाला आरे केलं तर त्याला कार्य करायला आपण मागं पुढं बघायचं नाही. ज्या गावच्या पोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात, लक्षात ठेवा. तुम्ही लढायची हिंमत दाखवा. मी तुमच्या पाठीशी आहे. संजय मामा उद्याच्याला खासदार म्हणून तुमच्या पाठीशी. आम्ही तुम्ही लढा आणि आम्ही कपडे सांभाळतो अशा प्रकारची अवलाद आमची नाही. माझी पाठीमागं मला माहिती आहे तिथला काय इतिहास होता. त्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड. तुम्ही विचारा दीपकाबाला विचारा, संजय मामाला विचारा. माझ्या उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यात बाहेर पाठी होती, कुणी उपमुख्यमंत्र्याच्या पाया पडू नये बोर्ड लावला होता. जे कुणी माझ्या बंगल्यात आला असेल त्यांना आठवत असेल. कशाला पाया पडायचं? आपण सगळी हाडामागची माणसं, आपण आई बापाच्या पाया पडू आपण. परंतु शेवटी तुम्ही आम्ही कसं कोणतरी सगळे खासदार होऊ शकत नाही. कुणीतरी एखादाच खासदार होणार. रगत दीपक आम्हालाही वाटत होतं खासदार व्हायचं, पण जागा एकच होती. त्याच्यामुळं मामाला संधी दिली, साहेबांनी निर्णय घेतला. इतरांनाही खासदार व्हावंसं वाटत होतं, मानवाल्यांना वाटत होतं, फलटणवाल्यांना वाटत होतं. मी त्यांची नावं घेत नाही, चुकीचं नाही. कुणाचं ध्येय असलं पाहिजे. जसं कुणाचं गावचं सरपंच व्हायचं असतं, कुणाचं सभापती व्हायचं असतं, कुणाचं जिल्हा परिषद तालुका पंचायतीचं सदस्य व्हायचं असतं, तसं कुणाचं खासदार आमदार व्हायचं असतं. ही पद्धत आहे. आणि काहीतरी ध्येय असल्याशिवाय जगायचं कशा करता? आणि शेळी मेंढी पण जगते, त्याला काय अर्थ आहे? शेवटी काहीतरी एक आपल्यामध्ये जिद्द असली पाहिजे. ती जिद्द तुम्ही मनाची बाळगा. आज आपल्या समाजामध्ये फसवण्याचं काम केलं जातं जाणीवपूर्वक. त्या बाबतीमध्ये हे भाजप शिवसेनेवाले धनगर समाजाच्या संदर्भामध्ये समरावस्था निर्माण करतात. पवार साहेबांनी स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना रुपनवर साहेबांना आठवत असेल, एनटीचं आरक्षण शिवाजी बापू शेंडगे साहेब हयात असताना साहेबांनीच धनगर समाजाला दिलं की नाही? त्याच्यामुळे कितीतरी मुलं मुली इंजिनियर, डॉक्टर, वकील झाले की नाही? आता जे आरक्षण आहे ते आरक्षण केंद्र सरकार देऊ शकतं. केंद्र सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप शिवसेनेचं सरकार होतं. दिलं का? नाही दिलं. काही थापा मारतात की आम्ही टाटा कंपनीला त्या ठिकाणी आवाज सादर करायला सांगितला.
30चा अहवाल. काय अजून अहवाला मानती नाही. किती आंदोलन झाली, का फसवा, लबाडा घरचा आवाज न जेवल्याशिवाय काही खरं नसतं, त्यातल्या प्रकारचं अवस्था आहे. मित्रांनो, या तालुक्यामध्ये तर निव्वळ आता काही जण सांगतात कशा करता तिकडे गेलो, म्हणले भीमा कृष्णा स्थिरीकरणाकरता तिकडे गेलो. आता भीमा कृष्णा स्थिरीकरणाच्या बद्दल मला माहिती नाही का, आम्ही काय अभ्यास केला नाही का. अशाच पद्धतीने एकदा प्रस्ताव आणला होता. म्हणले अजित पवार, त्या उजनी धरणात एवढा गाळ आहे, नाही वाळू आहे, म्हणले काही 1000 कोटीची वाळू, म्हणले ती काढली की सगळंच होते. असले काहीतरी जे व्यवहारिक गोष्टी नसतात, कारण आता पर्यावरण आहे, त्यांच्या संदर्भातल्या त्यांच्या काही बंधन आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे. काहीतरी लोकांची दिशाभूल करायची, काहीतरी चुकीचं सांगायचं. आता मला एका माझ्या सहकार्याने निवेदन दिलं आणि सांगितलं, दादा आमका फटा नंबर त्या ठिकाणी सोडण्याची व्यवस्था करा. अरे आताचं जे सरकार तुम्ही लोकांनी केंद्रात आणि राज्यात निवडून दिलंय ते सरकार शेतकरी विरोधी आहे. तुमचं माझं उजनी धरण 100% भरलं होतं, फार मायनस करून टाकलं. मायनस 0% नाही, 0च्या खाली 22% येईल, त्याला वजा 22% पाणी म्हणतात. म्हणजे पुढं पाऊस पडल्यावर 22% पाणी आल्यावर 0% होणार आणि मग भरणार. ही अवस्था काही मंत्र्यांचं लक्ष नाही. आपल्या निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा, काय नियोजन, वर माझं निरा देवघर आहे, बाडगर आहे, वीर आहे, गुंजवणी आहे, काय नियोजन आहे, का करत नाही. त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये, त्याला फक्त माणसं फोडा. मला तर आता सांगितलं, आजच्या अजित पवार आणि तुमच्या सगळ्यांच्या सभेला तुम्ही जाऊ नये म्हणून फोन कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी मला रात्री 12-12, 1-1 वाजता फोन आलेले दाखवले. अरे आता तुम्हाला ज्यावेळेस कळायला लागलं की तुम्हाला 12 वाजता रात्रीचा कार्यकर्ता आठवायला लागला आणि दुपारी 12ला देखील तुम्हाला सत्ता असताना कार्यकर्ता आठवला नाही, आता मात्र रात्री आठवतो, हे कसं काय जमलं. हे ओळखा. त्याच्या संदर्भामध्ये आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बदल करायचा. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मागच्या 5 वर्षामध्ये जे खासदार म्हणून निवडून गेले असतील त्यांच्यापेक्षा उद्याच्या 5 वर्षामध्ये संजय मामा शिंदे तुमचं जास्त चांगल्या प्रकारचं काम, आणि ते काम करण्याच्या करता राज्य स्तरावर जे प्रश्न असतील ते मी मामांच्या पाठीशी उभं राहून त्या ठिकाणी सोडली. जे केंद्राचे प्रश्न असतील तिथं सुप्रिया असेल, तिथं संजय मामा असतील, तिथं राज्यसभेचे सदस्य नात्याने पवार साहेब असतील. पवार साहेबांच्या शब्दाला आज दिल्लीमध्ये वजन आहे का नाही. त्यांच्या घरी पवार साहेबांच्या राहुल गांधी जाऊन चर्चा करतात ना, चंद्रबाबू नायडू साहेबांच्या घरी जातात, ममता बॅनर्जी साहेबांच्या घरी जातात, फारुख अब्दुल्ला साहेबांच्या घरी जातात. किती लोकांची नावं सांगू. अहो काय तर आपले लीडर असे आहेत, त्यांना शेजारच्याला बोलवलं तरी शेजारचा म्हणतो चल तुझ्या घरी आम्ही नाही येणार. आणि आपला नेता कसा आहे, देशातले दिग्गज नेते पवार साहेबांच्याकडे, केजरीवाल, अरविंद केजरीवाल, ते पण, कारण कुठेतरी पवार साहेबांनी स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या कर्तृत्वाने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, याची जाणीव ठेवा. हे सगळ्यांना जमत नाही. ही दैवी देणगी काही ठराविक लोकांना असती, जी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांना होती, जी वसंतराव दादा पाटलांना होती, जी वसंतराव नाईकांना होती, ती पवार साहेबांना. मी त्यांचा पुतण्या म्हणून सांगत नाही, मी उघड्या डोळ्यांनी हे सगळं बघतो. माणूस पारखण्याची पवार साहेबांना निश्चितपणे जाणीव आहे. साहेब त्या गोष्टी ओळखतात, कोण योग्य आहे. साहेब सगळ्यांच्या करता उपलब्ध असतात. आता देखील मामांना तिकीट देत असताना बाकीच्यांचं स्वागत आम्ही लोक करतो. मामाच्या स्वागताला पवार साहेब स्वतः गोविंद बागेमध्ये होते, मामाचे स्वागत केले. की आपल्या घरातला एक मुलगा बाजूला गेला होता, आता तो पुन्हा योग्य पद्धतीने आला. आणि हेच नेमकं काही भाजप शिवसेनेच्या नेत्यांना खुपतंय.
हेच त्यांना पटत नाही. काही लोक आता तिकडे चालली. मला एकाने सांगितलं, एकाने भाषणामध्ये सांगितलं, शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपमध्ये त्या ठिकाणी चाललो. कसलं शेतकऱ्याचं हित? याचा खासगी आणि ह्याचा सहकारी कारखाना अडचणीत आला, त्याला 550 मी खोटं नाही सांगत. मी त्याला फोन केला, अरे म्हणलं मी ऊर्जा मंत्री असताना एका रात्री तुझं काम केलं होतं की नव्हता? म्हणलं दादा केलं होतं. म्हणलं मी त्यावेळेस विचारलं तू कुठल्या पक्षाचा आहे, गटाचा आहे, तटाचा आहे? शेतकऱ्यांच्या करता कारखाना काढतो मी केलं, मी उपकार नाही केले, शेतकऱ्यांच्या करता केलं, कारण मी पण शेतकरी माझी जात आहे, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी केलं. म्हणलं आता काय झालं? म्हणलं दादा खाजगी कारखानाही अडचणीत आला आणि सहकारी कारखाना पण अडचणीत आला आणि यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तुम्हाला हे मंजूर करून देऊ. काही फुकटचं होणार नाही, बँकेचंच मंजूर करून देणार. मित्रांनो, MSC बँक अनेक वर्ष मी स्वतः चेअरमन पण होतो, चालवत होतो. मी कधी विरोधक असू, सत्ताधारी असो, माझ्या गटाचा असू, माझ्या पक्षाचा असू किंवा दुसऱ्या पक्षाचा असू, त्याची जर मागणी योग्य असेल तर आम्ही त्यांना त्या ठिकाणी मदतच केली. आज देखील ज्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं मी नेतृत्व करतो, 31 मार्चच्या ढोबळ नफा किती झाला माहिती आहे? 240 कोटी रुपये माझ्या बँकेचा ढोबळ नफा झाला. 240 कोटी. आता त्याच्यात NPA जाईल, कारण आम्ही काही तिथल्या कारखान्यांना कर्ज दिलेलं आहे. तिथंही तुमच्यासारखंच अडचण आहे. आम्ही शेजारी दौंड तालुक्यातल्या एका कारखान्याला कर्ज दिले, ते सगळे NPA झाले. अक्षरशः त्या भाजपवाल्यांनी जे उमेदवार काढलेत ना, ज्यांना स्वतःचे कारखाने न चालवता आले, कर्जबाजारी केले, लोकांची पेमेंट थकवली आणि त्यांना तिकीट दिलं. ज्यांना स्वतःचे कारखाने चालवता येत नाही. माझं स्वतःचं मत आहे, माळशिरसकरांनो पटो किंवा न पटो, ज्याला स्वतःचा धंदा स्वच्छ आणि चांगला नीटनेटका करता येतो तोच गावचं राजकारण करू शकतो, तो गावचं राजकारण व्यवस्थित करू शकतो, तोच तालुक्याचं राजकारण करू शकतो, जिल्ह्याचं राज्याचं करू शकतो. त्यांच्यामध्ये 5 वर्षे सरकारमध्ये होते, त्यांना स्वतःचे उमेदवार सापडला. इकडनं त्याला बोलवतात, तिकडनं त्याला बोलवतात. मी पण बघत होतो की साहेबांनी ज्यावेळेस संजय मामा शिंदेची माढा लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस कोण उभं राहतं? आधी सगळे म्हणले आम्ही चाललो, आम्हाला वाटलं आता त्यांना तिकीटच मिळते. म्हणलं आता जाहीर होईल, मग जाहीर होईल. काही लोक तर नुसते टोप घालून गेले, तिथं बसले, काहीच जाहीर झालं. कोंडच होती, पण काय त्याचा उपयोग नाही झाला. आम्ही मात्र त्या ठिकाणी अनेक प्रकारची पद्धती केली. 1 रुपया खर्च न करता देखील काहींना राज्यसभा दिली की नाही? काही नाही. राज्यसभा दिली, आमदारकी दिली, सगळ्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या केल्या. परंतु आता निव्वळ काही जण, मी मगाशी एकाचं सांगितलं, काही जण आपल्या पतसंस्थेमध्ये केलेला खेळ खंडोबा, ते का आम्ही केलं का? तुम्ही पतसंस्था काढली, तुम्ही पैसे वाटले आणि आता त्या मुलीच्या लग्नाचे पैसे ठेवले तेच तुम्ही दिना, शिक्षणाच्या करता पैसे ठेवले तेच तुम्ही दिना. तुम्ही किती लोकांना रस्त्यावर आणलं, तुम्ही किती कारखान्याचं पेमेंट केलं नाही, तुम्ही किती लोकांची आज दैनीय अवस्था केली, त्याच्याबद्दलचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे ना. जर उद्या मी 30 वर्ष बारामती तालुक्याचं नेतृत्व करत असेल आणि नंतर माझ्याकडनं काही चुका झाल्या तर जोपर्यंत जनता पार्टीशी तोपर्यंत ठीक, आणि नंतर चुका झाल्यानंतर जनतेला काही वाऱ्यावर सोडायचं? मी जनतेला उत्तर द्यायला नको? या माळशिरस तालुक्यामध्ये मी मध्ये बघितलं, आई जीव घालना आणि बाप भीक मागू देईना, अशा प्रकारची तुम्हा लोकांची अवस्था. तुम्ही आता काळजी करू नका, आई पण पोटभर जीव घालल आणि बाप पण त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचा योग्य रस्ता दाखवेल. हा अजित पवार, याच्यामध्ये कुठं देखील आम्ही तसं कमी पडणार नाही. आज काहीतरी संजय मामाच्या सभेच्या करता येऊन काही सांगायचं ह्याकरता मी आलो नाही. मधल्या काळामध्ये फतेसिंगराव माने पाटील, इंदुराव माने पाटील सगळेजण नेमके ते साहेबांना भेटायला गेले, मी पण तिथं गेलो. साहेबांनी मलाही सांगितलं, साहेब म्हणले की आजी हे मोठ्या विश्वासाने आपल्याकडे येत आहे. माझं तर लक्ष त्यांच्या सगळ्यांच्याकडे राहीलच, परंतु मी कधी दिल्लीमध्ये कामामध्ये अडकून पडलो
तर तू त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, तुम्ही सगळ्यांनी त्यांना मदत करायची, अशा पद्धतीची ताकीद आदरणीय पवार साहेबांनी मला केली. शेवटी साहेब पण आमचं दैवत आहे. साहेब सांगतील ते आम्ही ऐकणारच, याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा. त्यामुळं तुम्ही पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काही काही गोष्टी त्या ठिकाणी होत होत्या. पाठीमागं बऱ्याच दिवसापूर्वी वेगवेगळ्या घटना घडत असताना आपण सगळ्यांनी ते अनुभवलेलं. त्याच्यामध्ये एक गोष्ट एका भागामध्ये घडली होती, त्याच्यामध्ये एक चित्रपट पण येऊन गेला. तुम्ही एवढंच, तुम्हाला कुठली अडचण आली, तुम्हाला इथल्या राजकीय गुलामगिरीतनं मुक्त करण्याच्या करता मी आलेलो आहे. तुम्ही कुणाच्याही दबावाला, तुम्ही कुठल्याही बळीला तुम्ही तिकडं पडू नका. तुम्हाला जर माझी काही गरज लागली तर माझा तिकडनं आवाज येईल, माय हो ना, एवढंच. त्याच्यामुळं तुम्ही कुठेही काही काळजी करू नका. तुम्हाला खरोखरीच मी मदत करीन. माझ्या तालुक्यामध्ये तुम्ही येऊन पहा. माझ्या विरोधकांना देखील माझे केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका सगळं माझ्याकडं एकेकाळी असायचं. पण मी माझ्या विरोधकांना कधी त्रास दिला नाही. तुम्ही कुणीही येऊन, तुमचा जर कोणी पाहुणा रावळा असला, अनेक लोकांचे पाहुणे, आत्ता मला कुणीतरी सांगितलं मदनराव देवका त्यांचे पाहुणे इथं बसलेले, तुम्ही कुणालाही विचारा. मगाशी रुपनवर साहेबांनी सांगितलं, तुम्हाला माहिती आहे नाना देवकाते पाठीमागच्या तरुणपणामध्ये एकेकाळी माझ्या विरोधात होता. नाना देवकाते, मदन देवकातेचीच फाईट झालेली होती. परंतु नंतर नानाला लक्षात आलं, नानाचा मतदारसंघ निरावागच राखीव झाला. मी माझ्या जिराज भागामध्ये वडगाव, निंबाळकर, मोरगाव मतदारसंघात नानाला नेलं, तिथं नानाला उभं केलं, तिथं निवडून आणलं आणि जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. मी माझ्या तालुक्यामध्ये योगिता पोखरे म्हणून एक माझी मुलगी, पोखऱ्यांची मुलगी होती, तिला तरुण होती, इंग्रजी चाललं होतं, पहिली जिल्हा परिषदेची अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी योगिता पोखरेला पुणे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. आम्ही कधी, आज विजयराव मोरे तुमच्या विरोधात उमेदवार आहे का, फॉर्म काढला. विजयराव मोरे जे आत्ता वंचित आघाडीचे, त्यांना खाजगीत विचारा की मोरे साहेब तुम्हाला आमदार कुणी केलं. शरदराव पवार मुख्यमंत्री असताना रुपनवर साहेब विजयराव मोरेंना आमदार केलं. तेच विजयराव मोरे पवार साहेबांच्या जनता पक्षाच्या लाटेमध्ये विरोधी होते. 72ला झोपडी खूण होती, झोपडी विरोधी होते. साहेब कधी तशा पद्धतीनं आकस मनामध्ये ठेवत नाही. मी का सांगतो, तशा प्रकारच्या घटना दुर्दैवाने माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये घडत नव्हत्या. प्रत्येकाला कुठंतरी दूध संस्था आपल्या हातात आहे, दूध संघाच्या माध्यमातून वाकवायचं, बँकेच्या माध्यमातून वाकवायचं, त्याच्यावर बोजा टाकायचा, बोजा टाकल्यानंतर त्याला विंद करायचं आणि मग तो इकडं तिकडं हल्ला की तुझी वसुली करू, तुझा हक्क करू, तुझा सातबारा आमच्या हातात. असल्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळं तुम्ही दबून राजकारण केलं. तुम्ही त्या ठिकाणी प्रेशर खाली राजकारण केलं. आता असं करायचं कारण नाही. लोकशाही आहे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे. घटनेचे शिल्पकार, उद्याच्या 14 तारखेला त्यांची जयंती आहे, उत्साहाने आपण सगळेजण साजरी करणार. पण हे सगळं करत असताना आता कुणाची भीती मनामध्ये अजिबात त्या ठिकाणी बाळगू नका. परत मी सांगतो, तुमच्याकडनं काही चुकवून देऊ नका. तुम्ही वेडं वाटलं कुठं वागू नका. तुम्हाला इथं बाकीचा सगळा आधार देण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं निश्चितपणे केलं जाईल. तुम्ही बघा ना, आता 125 कोटी जनतेची लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान वर्ध्यामध्ये येतात, जिथं विनोबा भावेंचं वास्तव्य होतं, आचार्य विनोबा भावेंचं, महात्मा गांधींचं वास्तव्य होतं. पहिल्या सभेमध्ये काय करतात, कुठल्या तरी एका पवार कुटुंबाबद्दल बोलतात. देशाचा पंतप्रधान एका कुटुंबाबद्दल बोलू शकतो का? तुम्ही सांगा ना की मी 5 वर्षात किती हजार नोकऱ्या दिल्या, किती कोटी नोकऱ्या दिल्या, किती लोकांना योग्य दिशेने मी पुढे नेलं, देशाला काय दिलं, काळा पैसा आणला का, याच्याबद्दल महागाई कमी केली का, शेतकऱ्यांना न्याय दिला का,
त्याच्याबद्दल तर मोदी साहेब बोलायला तयार नाही. माझी पण आठवण आली, माझंच काहीतरी काढत बसलं. अरे एखादा बोलत असताना ती चूक होती, ती राजकीय जीवनातली माझी सगळ्यात मोठी चूक होती. मी माफी मागितली, मी प्रायश्चित्त घेतलं, मी त्याच्या संदर्भातला आत्मक्लेश केला. चव्हाण साहेबांच्या त्या पुतळ्या समाधीच्या समोर बसलो आणि ते 6 वर्षापूर्वीचं काढत बसलो. ते एक गोळीबार झाला होता ते काढलं, मी तर चॅलेंज केलेलं. त्या गोळीबार आता सगळी सत्ता त्यांची. ती गोळीबाराच्या संदर्भातली काही जर सूचना माझी असेल तर ते सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्ती होईल, आता तुम्हाला सांगतो. पण खोटच कुणाची पावती कुणाच्याही नावाने फाडायला लागेल. किती देश, किती बदनामी करा. आणि देशाच्या पंतप्रधानांनी तुम्ही मनमोहन सिंगांचं भाषण, इंदिरा गांधींचं भाषण, VP सिंगचं भाषण, अटल बिहारी वाजपेयींचं भाषण, अनेकांची भाषण ऐकली. पंतप्रधान काय अशा पद्धतीचं भाषण करतात का? हे काय चाललंय याचा कुठेतरी विचार आपण सगळ्यांनी त्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या याच्याबद्दल उत्तर देत नाही. स्वामीनाथन आयोग कधी लागू करणार ते तुम्ही सांगत नाही. कामगार कायद्यामध्ये जे अनिष्ट अशा प्रकारचे बदल हे तुम्ही करताय त्याच्याबद्दलची तुम्ही चर्चा करत नाही. मागासवर्गीयांच्या बढतीवर, आरक्षणावर तुम्ही चर्चा करत नाही. महिलांच्या आरक्षणावर तुम्ही बोलत नाही. बेरोजगारांची प्रचंड वाढलेली त्या ठिकाणी अवस्था, ती बेकारी, त्याकरता तुम्ही कमी करण्याच्या करता चर्चा करत नाही. माझ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर तुम्ही चर्चा करत नाही. माझ्या मुस्लिम समाजाच्या दारिद्र्यावर सच्च अहवाल जो आलेला समितीचा त्याबद्दल तुम्ही चर्चा करत नाही. नोटाबंदी लादली, त्याच्या बंदी आली, त्याच्यामध्ये काही जण मृत्युमुखी पडले, त्याच्यात तुम्ही चर्चा करत नाही. या पद्धतीची अवस्था आज देशातली झालेली आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हे भाजप शिवसेनेवाले लोक मुद्दाम तुमचं लक्ष विचलित होण्याच्या करता वेगळे मुद्दे काढताय. तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न काढत नाहीये, तुमच्या शेतीवाडीचा प्रश्न काढत नाहीये, तुमच्या आरक्षणाच्या बद्दल बोलत नाहीये, तुमच्या सुखदुःखाच्या बद्दल काही सांगत नाहीये. उद्या पण असंच 23 तारखेपर्यंत होईल. कृपा करून ते काहीतरी तिसरेच आरोप करतील आणि आपल्याला त्या आरोपाला उत्तर देण्याच्या करता आपल्याला भाग पाडतील आणि मग महत्वाचे मुद्दे बाजूला राहतील. माळशिरसकरांनो, माझी आपल्याला अतिशय हात जोडून विनंती आहे, काही झालं तर संजय मामा आपल्या घरातला आहे. संजय मामा गरिबीतनं पुढे आलेला आहे. संजय मामाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या नात्याने अनुभव आहे, बँकेमध्ये डायरेक्टर या नात्याने अनुभव आहे. त्याने त्या ठिकाणी माढामध्ये, करमाळ्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आता करमाळ्यामध्ये आमच्या रश्मी दिदीला पण मोकळं झालंय. करमाळ्याचं लीड पण मोठं असणार आहे. माझं माढा लोकसभा, माढा विधानसभाचं पण लीड मोठं असणार आहे. दीपक आबा, आपले राहिलेले केस जातील. माझ्या सांगोल्यामध्ये पण मला लीड पाहिजे. आबासाहेब देशमुखांनी मला शब्द दिलाय, स्वतः गणपतराव देशमुखांनी सांगितलंय. त्याच्यामुळं लीड आम्हाला मिळालंच पाहिजे. इथं आमचे रुक्नवर साहेब आणि बाकीचे सगळे माझे जीवाभावाचे कार्यकर्ते, माने पाटील असतील, इतर सर्व माझे सहकारी असतील, हे सगळेजण माळशिरसमध्ये प्रत्येक बूथवर लक्ष ठेवा. आतापासूनच बूथवर कोण कोण एजंट नेमायचे त्याची तजवीज करा. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत मतदान आहे आणि त्याचं नियोजन चांगलं असलं पाहिजे. प्रत्येकाचे तिथं फोटो आहे. कुठल्याही प्रकारचं चुकीचं मतदान होणार नाही ही खबरदारी घ्या. आणि इथेही चांगल्या प्रकारचा लीड मिळाला पाहिजे. तुम्ही मान आणि भट्ट्यांची काळजी करू नका. मी तिथं पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. तिथं रामराजे असतील, दीपक चव्हाण असतील, संजूराजे असतील, तिथं आमचे प्रभाकर देशमुख असतील, प्रभाकर घारगे असतील किंवा आमचे पोळ परिवारातले सगळे सहकारी असतील, असे सगळेजण त्या बाबतीमध्ये आपल्याला साथ देणार आहेत. त्याच्यावर ती काही अडचण मला वाटत नाही. त्याच्यावर करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस आणि असणारा आपला भाग एकही विधानसभा मतदारसंघ मामा कुठं कमी आहे असं त्या ठिकाणी राहता कामा नये. माळशिरसकरांनो, आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो,
आज अनेक लोकांनी धनगर हटकर समाज संघटनेने पण आपल्याला पाठिंबा दिलाय. त्यांचे भीमराव भुसनर, त्याच्यामध्ये आमच्या दलित महासंघाने पण आमचे मच्छिंद्र सक्ते आणि राजाभाऊ खिरारांनी पाठिंबा दिलाय. आता आमच्या दलित पॅंथरचे सुखदेव चाचा सोनवणेंनी पण पाठिंबा दिलाय. या सगळ्यांची आपल्याला मदत आहे. कुठं गाफील राहू नका, गाढ राहू नका, हलक्या कानाचं राहू नका. अफवा उठवल्या जातील, इथं हे घर कुठलं 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 गेला 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 गेला, काही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आपण आपली जबाबदारी चोख पार पाडा. उद्याच्या काळामध्ये संजय मामा इथं खासदार झाल्यानंतर फक्त तुमच्याकडं संजय मामा एकटाच लक्ष देणार नाही, संजय मामाच्या जोडीला आम्ही देखील तुमच्याकडे मनापासून लक्ष देऊ. अशा प्रकारचा शब्द माझ्या